इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. मला कायदा माहित नाही असं कोणाला बोलता येणार नाही, असा कोणाला बचाव घेता येणार नाही. प्रश्न दुसरा आहे, कायदा काय आहे हे सांगण्याची काय व्यवस्था आहे? संविधान हा एक कायदाच आहे ना, तो कायदा काय आहे ही सांगण्याची काय व्यवस्था आहे? कोण सांगतं? कायदा बनवणार कायदा मंडळ लोकांसाठी सांगतं, लोकांच्या भाषेमध्ये बोलतं, माध्यम त्याबद्दल चर्चा करतात, वर्तमानपत्र बोलतात, वकील न्यायाधीश बोलतात का, पत्रकार बोलतात का, चळवळी बोलतात का? हे सगळंच जर बोलणार नसेल तर ती लोकशाही मुकी होईल. आणि मग मुकी बहिरी अशी लोकशाही ती काय उपयोगाची नाही. ती मग तो सगळा हुकुमशाहीकडचाच प्रवास सुरू होईल, जो दुर्दैवानं आपल्याला होईल का काय अशी भीतीदायक परिस्थिती आज आहे. आणि त्याच्यामुळं राईट ऑफ लिगल एड इफ इज अ फंडामेंटल राईट, राईट टू गिव्ह अन अवेअरनेस अँड लिटरसी ऑफ द लॉ अँड कॉन्स्टिट्यूशन शुड बी ऑल्सो फंडामेंटल राईट. पुढच्या काळामध्ये ही गरज आहे का माध्यमांनी 10% त्यांच्यामधला सगळा जो काही सेल तो स्पेस त्यांनी या संविधान आणि कायद्या विषयाला देऊ नये? त्यांची ती जबाबदारी नाहीये का? त्यांचं ते नैतिक आणि कायदेशीर आणि घटनात्मक बंधन नाहीये का? अशा प्रकारचा एक विचार याच्यातनं पुढे नेला पाहिजे.